नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी आहे बंगालमध्ये, बंगालच्या सिलिगुडी शहरामध्ये आहे. पण मी आज आलो आहे एका गावामध्ये, बंगालच्या एका गावामध्ये आलेलो आहे. आणि आज मी तुम्हाला बंगालचं गाव कसं असतं ते मी दाखवणार आहे. हे बघा, हे जे उंच उंच जे झाडं दिसतात हे प्रत्येक घराच्या आजूबाजूला तुम्हाला दिसतील. तर हे झाडं कशाचे आहेत तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंटमध्ये सांगा, नाही तर मी तर सांगणारच आहे. कॉमेंट करा ज्याला माहीत असतील त्यांना. हे बघा किती सुंदर घर आहे. आणि तुम्हाला घरावरती हमखास तुम्हाला शेड केलेलं दिसेल. बंगालच्या घराशी याच्यामध्ये जे खेड्यागावात तर कमी असतात, पण सिटीमध्ये भरपूर, म्हणजे प्रत्येक घरावर तुम्हाला शेड केलेलं दिसेल, कारण इथं पाऊस भरपूर असतो त्याच्यामुळं. तर हे जे दिसतं आहे उंच उंच, हे आहे सुपारीचे झाड आहे. ते सुपारी जे आपण खाण्यासाठी वापरतो, सुपारी, ते सुपारीचे झाड आहेत. नाही बघा, घरासमोर एक तुम्हाला छोटं गार्डनसुद्धा दिसेल. खेड्यागावात असो का शहरमध्ये असो, तर घरासमोर बघा यांनी गार्डन केलेले. पत्राचंच घर आहे, पण घरासमोर बघा एक गार्डन आहे. आणि तिथं हे भाजीपाल्याचं, स्वतः भाजीपाला पिकून स्वतः, म्हणजे ऑर्गॅनिक भाजीपाला खातात. घरापुढं तुम्हाला छोटं तरी गार्डन दिसेल. तिथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, मिरची, कारले, दोडके, पालक, असे त्यांच्या ज्या लोकल भाज्या आहेत त्या तिथं असतात. आणि हे लोक तिथून तोडून असे भाज्या खातात. हे नेपाळमध्ये पण फार प्रकार पाहायला भेटतो, कारण मी तिथं पण बघितलं होतं हे. तर हे बघा किती छान दोडके लागलेले आहेत. दोडके नाही आहेत, हे टिंडे म्हणतात. काय म्हणतात याला, काय म्हणतात? तर हा वेल जो आहे हा पडवळचा वेल आहे. पडवळ जे आपण महालक्ष्मीला वापरतोय, पण हे लोक इकडे फार आवडीने त्याची भाजी खातात. आपल्याकडे पण खातात आवडीने भाजी, आपल्या पण एवढी म्हणजे कमी प्रमाणात करतात. आणि हे बघा, मी एका गल्लीतून चाललो आहे, तरी समोर बघा हे मुलं येत आहे. इथं मला वाटतं काही स्कूल आहे, छोटी शाळा आहे इथं गावातली. हे मुलं बघा किती आनंदी आहे, एकदम छान खेळण्याची जागा त्यांच्या शाळेतून आले. आणि ही समोर जी दिसते ही शाळा आहे, छोटीशी शाळा आहे, इंग्लिश मिडियम स्कूल आहे. आणि छोट्या छोट्या गल्ल्या बघा एकदम. आणि तुम्हाला घराला बाहेरून कलर दिलेला तुम्हाला नक्कीच दिसेल, कारण इथं पाऊस भरपूर असतो, त्याच्यामुळं घराला कंपाऊंडला हे लोक प्युअर डार्क कलर देतात. हे बघा किती सुंदर घर आहे. आणि आजूबाजूला झाडं बघा किती येतात. इथं बोरीचं झाड दिसतंय, आणि त्याला पण छोटे छोटे बोरं आलेले होते नेमकेच. हे बघा घरासमोर कुंड्या. ह्या लोकांना झाडाचा एवढा शौक आहे, फुलाचा, झाडाचा. प्रत्येक घरासमोर तुम्हाला झाडं दिसतील, छोटं गार्डन दिसेल, कुंड्या दिसेल, फुलं दिसतील. आणि तिथे छोटं जागा असली तर तिथे लोक भाज्या पण करतात हे लोक. हे बघा भरपूर झाडं. हीच तर बंगालमध्ये पाऊस असण्याचं कारण, जास्त पाऊस असण्याचं कारण हेच आहे की इथं तुम्हाला झाडं भरपूर आहे. हे बघा, हे छोटं घर समोर कसं आहे, पत्राचं शेड आहे. आणि सुंदर शेड केलेलं असतं, नुसतं आपलं सारखं सपाट पत्र टाकून दिले तसं नाही. सुंदर शेड बनवलेलं असतं की माणसाला त्याला अट्रॅक्ट होतात बघून. फारच सुंदर. म्हणजे खेड्यागावात जा तुम्ही, सिटीमध्ये जा. हे बघा, इथंच एक माणूस भाजी विकतोय, गाडा लागलेला आहे छत्री बित्री घेऊन. असं हे सुंदर असं खेड आहे. सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणारे जेवढं बघा. हे कठल बघा किती, कठल म्हणजे फणसाचं झाड आहे बघा. फणस इकडं तुम्हाला बरेच फणसाचे झाडं दिसतात. आणि लोक फणस हे फार आवडीने खातात. फणसाची भाजी फार छान लागते, कच्च्या फणसाची भाजी. जे लोक चिकन वगैरे खात नाही समजा, त्यांच्यासाठी फणसाची भाजी ही एक ऑप्शन आहे. चिकनसाठी ऑप्शन आहे ही फणसाची. बघा केवढ्याला फणसाचं आहे. एक कमीत कमी 10-10 किलोची तरी असेल बघा. आणि एकदम खोडाला लागलेले आहेत. तुम्ही असं हात उभं राहून तोडू शकता, असे खोडाला लागलेले आहेत. आणि भरपूर लागतात. केवढं मोठं झाड आहे फणसाचं बघा. फणसाचे गरे जे म्हणतात ना, आपल्याला नाव फक्त आपण ऐकतोय महाराष्ट्रातील लोक. आणि इथं भरपूर असे फणस आहेत लागलेले. आणि हे लोक फार आवडीने भाजी खातात त्याची. आणि मी पण खाल्ली आहे, फार सुंदर भाजी लागते कच्च्या फणसाची भाजी. आणि फणस पिकल्यानंतर सुद्धा फणस हे गरे खायला फारच छान लागतात. कुठं चान्स भेटला तर जरूर ट्राय करा. हे बघा, प्रत्येक झाडाला कलर दिलेलं दिसतंय. हे शाळेचे कंपाऊंड आहे. इथं शाळेचं मुलाचं खेळायचं कंपाऊंड आहे. आणि इथं मैदान आहे मुलांचं खेळायचं. आणि मैदानमध्ये पण बघा कसे झाडं आहेत सावलीसाठी, एकदम मस्त. असं हे बंगालचं खेडेगाव आहे, मजा येते इथं. त्यांचं हे बघा, झाडाला त्यांनी ते हे बांधलेलं आहे बॉलचं. हे बघा किती, बघा खाली किती कठल आलं. अजून कच्चं आहे
आणि त्याचं देठ बघा केवढं येतं, कारण त्याचं वजन एवढं असतं ना, तर त्याच्यामुळं त्याचं देठ पण एवढी काळी असते पूर्ण. जोपर्यंत तुम्ही त्याला चाकूने तोडणार नाही तोपर्यंत हे तुटणार नाही. पिकलं तर गळून पडतं पण देठ तुटत नाही. असं हे फणस आहे. फारच सुंदर, फारच सुंदर. हे बघा, झाड दाखवण्याचा प्रयत्न करतोय. Static hum invades my veins marrow. Lights flicker, shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. Echoes of silence driving me insane. Buzz of machines screaming the truth. Colors bleed out in slow motion loops. Chasing the sparks in a world gone gray. Wires tangle, whispers of disarray. Broken glass falling like teardrops. A forgotten map where हे बघा, हे शाळा दिसते जे ही जब आरबी पब्लिक स्कूल असं नाव आहे या शाळेचं. शाळेला बघा गेट केलेले कंपाऊंड आहे. आतमध्ये बघा, आतमध्ये पण तुम्हाला झाडं दिसत आहे. गाव पण एकदम व्यवस्थित असतं, एकदम म्हणजे सगळं सुरक्षेच्या बाबतीत वगैरे सर्व लोक केअर घेतात हे लोक. हे बघा, ही एक छोटी गल्ली आहे. छोट्या गल्लीतून चाललो आहे मी समोर. ही एक लेडीज पण चालली आहे समोर समोर आणि मी पण पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय. छोटी गल्ली होती आणि तिथून आम्ही रस्ता काढत काढत समोर चाललो आहे. खेडेगावाची हीच तर मजा असते. छोट्या गल्लीतून इथून इकडून रस्ता काढत काढत तुम्हाला शोधत जायचे. आणि हे बघा, इथं घरासमोरच इथं गाईचा गोठा आहे. इथं छान बघा 3-4 गाई बांधलेल्या दिसतात. बाजूलाच घर आणि तिथं बाजूलाच गोठा आहे गाईचा. ही गावरान गाई, एकदम गावरान गाई आहेत. हे घरासमोर हे बघा, घरासमोर मिरच्या दिसत आहे. मिरच्या लावलेल्या आहेत. तुलसी गाछ बनाइसे ना पत्थर दिए बनाया। सेतु बुद्धि देखो मुझे इथे काढून अच्छा घर ये घर में बनाया। हाँ भैया बनाया। ताई की तुलसी गाछ लगाया। मैं जानो ना जे किती प्रकारची? ये तो मिर्ची गाछ है ना? सिनीच्या मुझका दिया को ये एक सब्जी है। नहीं सा ये सब्जी है ना भाभी? हाँ ये तो सब्जी है। हाँ पुई शाक। हाँ हम भी तो ये खाते हैं, इसका सब्जी खाते हैं। गुरु सारा से ना हाँ ते गोरू का ये है ना मिरची गाछ। त्याने घराभोवतीच असं थोडंसं गार्डन केलंय आणि मिरच्या वगैरे लावलंय, तुळशी, परत हे असं हे करून याच्यावर वेल वगैरे लावतात सगळे. या जंगल है क्या भाभी? पीछे इधर जंगल है ये जंगल नहीं हाँ वो ये जो है ना हाँ जूट है, जूट पाट। अच्छा जूट है ये। हाँ जूट है। अच्छा पाट का पुर बनाई हाँ 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 पता है। अरे बाबा ये है। हाँ रील बनाते हैं. हे बघा, हे लिंबूचं झाड आहे आणि लिंबू आलंय त्याला. हे लिंबू आलंय, लिंबू. लिंबू आहे ते ज्यूटचं आहे. ते असंच पाण्यामध्ये सडावं लागतं वाटतं ते, आणि मग ते हे ज्यूटचं शेती आहे. मिरच्या आल्या बघा.
मिरच्या आलेल्या आहे. हे मिरच्या आलेल्या आहे बघा त्याला. देखो ना भाभी कितना अच्छा बना है उन्होंने, ये देखो. आणि हे कटहलचं झाड आहे बघा, इथं जवळच कटहल आहे, खाली एकदम जवळ कटहल. हा हे बघा इथं किती जवळ कटहल आलेलं आहे, एकदम जवळ. माझा हात पण पुरतोय तिथं. पक्का है कि कच्चा है? ये भाभी ऐसा बजा रहे हैं, ऐसा बजा के देखते हैं ना, पक्का है कि कच्चा? कच्चा आहे. हे बघा कटहल, इथं कटहल आहे सगळे. केळी पण आलेली आहे. नाही मुझे लगा की हे बघा केळी पण आलेली, पण खराब. केळी खराब आहे का भाभी? हाँ ये जूट है ना. कितनी बड़ी जगह है भाभी इनकी. हाँ वही तो. ये देखो पपीता भी आया है ना भाभी. पपीता देखो कितना आया है. पपीता भी आया है, छोटा. ये बड़ा है. नहीं नारियल गाछ भी है यहाँ पे इधर. इतना जल कहाँ से आया? तर लेकिन मी ये- आतापर्यंत क्यों तुम्हाला भाभी? घरासमोर दाखवले इतना असेल जल किती आया कहाँ प्रकारच्या से इतना? भाज्या आणि फ्रूट तुम्हाला दाखवलेले मिष्टी जल इतना. नारियल, केळी, वांगे, मिरच्या, हम्म. त्याच्यानंतर कठल, म्हणजे किती प्रकारचे एवढ्या जागेमध्ये त्यांनी किती ऍडजस्ट केलेले बघा. बहुत आणि अच्छा तरी लगा पण है नीट भाभी. अँड क्लीन स्वच्छ जागा. त्याच्यानंतर बहुत पुन्हा अच्छा लगा है. गायची गोठा, भैया लगा है. फुलाचे झाडं. हाँ. याला शौक पाहिजे. या गोष्टीला सर्वांना हे शौक लागतो. सर्व गोष्टी ऍडजस्ट करता येतात. जागेचा अभाव हाँ नसतो, पण प्यारा गाछ. शौक पाहिजे या गोष्टीचा. हे लोक आवर्जून करतात, ते महत्वाचं आहे. इधर अरे भाभी बघा इधर तुम्ही का आता पानी इधर इतक्याच आता है एवढ्याच्या सब, मध्ये मी मालूम तुम्हाला है? दाखवलं की. तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल